आजचा पक्षप्रवेश हा रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या प्रवेशामुळं पूर्वी माझ्यासोबत काम करणारे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, उबाटामधनं आज सामील होणारे पदाधिकारी यांची ताकद जर एकत्र झाली तर मला असं वाटतं की या मतदारसंघामध्ये तर 11च्या 11 जिल्हा परिषदेच्या जागा आमच्या निवडून येतील, नगरपालिका देखील निवडून येईल आणि पुढच्या 7-8 दिवसामध्ये ज्याचा उल्लेख आपण केला की अजूनही काही माजी आमदार प्रवेश करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत, त्यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे. कालच रात्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. पण 7 ते 8 दिवसामध्ये अजून फार मोठी जिल्हा स्तरावर उलटा असं वाटतं की शरद पवार साहेबांनी माझं नाव घेऊन पत्रकार परिषदेमध्ये बोलणं म्हणजे मी नक्की राजकीयदृष्ट्या मोठा झालेला आहे याचं मी जाणीव झाली. आणि डावोसला मी गेल्यानंतर इथं जी पत्रकार परिषद झाली होती त्याचं उत्तर मी दावोसमधनं दिलेलं होतं. त्याच्यामुळं मी डावोसला गेल्यानंतर इथं जे काही लोक माझी बदनामी करत होते, काही मंडळी वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, त्याचं उत्तर मी दावोसमधनं दिलेलं होतं. आणि माझ्याकडे जी काय आकडेवारी होती आमदारांची खासदारांची ती मी दावोसमधनं मांडली. आता ऑपरेशन टायगर म्हणा किंवा ऑपरेशन शिवधनुष्य म्हणा, मला असं वाटतं की स्वतःहून ही लोक आता शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारायला लागलेली आहेत. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होणारे पक्षप्रवेश आहेत. आणि आज तुम्हाला हा पक्षप्रवेश जरी दिसला असला तरी लांजा राजापूर मतदारसंघामधले देखील उभाटाचे सगळे पदाधिकारी तिथले विद्यमान आमदार किरण भैया सामंतांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेना पक्षामध्ये आले. मी जबाबदारीनं सांगतो की मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या सगळ्या तालुक्यातल्या उभाटाचे पदाधिकारी आता टप्प्याटप्प्यानं शिवसेनेमध्ये येतील. कारण त्यांना ऑपरेशनची आवश्यकता नाही, त्यांना जाणीव झाली की उदय सामंतनं घेतलेला जिल्ह्यातला निर्णय हा योग्य होता आणि खरी वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना ही 100% एकनाथ शिंदेसाहेब चालवतात, त्यांच्या नेतृत्वाखाली चालते. म्हणूनच फार मोठा भक्कम पाठिंबा हा आम्हाला सांगितलं की पवारसाहेबांच्या स्टेटमेंटवर मी स्टेटमेंट करणं हे योग्य नाही. परंतु साहेबांना हे उद्धवजींचा मॉरल वाढवण्यासाठी सांगावंच लागेल की गर्दी त्या ठिकाणी होती. परंतु विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमदारांची गर्दी कुठं झालेली आहे हे महत्त्वाचं आहे. आणि 237 मॅन्डेट देऊन जेव्हा महायुतीचं सरकार आज स्थापन झालेलं आहे, त्याच्यामुळे जनतेचा आशीर्वाद, जनतेच्या सगळ्या इच्छा आकांक्षा हे महायुतीचं सरकार पूर्ण करू शकतं. म्हणूनच आम्ही सत्तेमध्ये आलोय. परंतु कालच्या भाषणातलं एक वैशिष्ट्य होतं की काल कोणीतरी असं म्हणालं की वाघ नखानं आम्ही कोथळा काढणार आहोत. एक पक्ष जो आहे तो वाघ नखानं कोथळा काढणार आहे आणि एक पक्षाचे नेते लंडनला असलेलं वाघनख छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रामध्ये आणणारे नेते. त्याच्यामुळे महाराष्ट्राला माहिती आहे कोण चांगलं आहे आणि कोण वाईट. मला असं वाटतं की राजकीय चर्चा रंगत असताना मला प्रश्न विचारण्यापेक्षा जे सकाळची पत्रकार परिषद घेतात त्यांना विचारा ना की तुमचे खासदार कुठे होते, तुमचे आमदार कुठे होते. आता झालंय कसं की ज्यांचा राजकीय अस्त झालाय त्यांचा राजकीय उदय होण्यासाठी कोणाच्या तरी नावाचा उपयोग केला पाहिजे, ते माझा करतायत. मला असं वाटतं की त्यांना विचारलं पाहिजे बाबा आमदार कुठे होते, खासदार कुठे होते, त्यांना विचारा ना. आणि किती अबसेंटी होती तुम्हाला माहिती. सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात. मी जे आता सध्या वास्तव आहे ते तुम्हाला मी सांगितलं. 10 ते 12 माजी आमदार येत्या दीड महिन्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात करतील. खासदारकीचे लढलेले उमेदवार हे देखील साहेबांबरोबर येतील. त्यामुळे फार मोठं परिवर्तन होणार आहे आणि शिवसेना ही कुठच्याही परिस्थितीमध्ये 80 पैकी 60 जागा घेऊन महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलेली आहे. माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. आणि काल देखील मी सांगितलं की 97 पैकी 20 आणि 80 पैकी 60 हे जर आपण कॅल्क्युलेशन काढलं तर आमचा स्ट्राईक रेट हा 80% आहे आणि त्यांचा स्ट्राईक रेट 17% आहे. तो 25% न्यावा, त्याच्यासाठी काहीतरी करावं ना. उगाच सकाळी उठल्यापासून आमच्यावर टीका करायची, शिंदे साहेबांना बदनाम करायचं, त्यांच्यावर टीका करायची, भरत शेठ गोगावलेंना पालकमंत्री मिळालं नाही म्हणून त्यांच्या बाबतीत काहीतरी बोलायचं. आणि ज्या लोकांनी कोविडमध्ये खिचडीमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, त्या हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांनी आम्हाला काय शिकवावं. तर माझी विनंती आहे, राजकारणासाठी राजकारण म्हणून एखाद्याला बदनाम करण्यापेक्षा जी वस्तुस्थिती आहे त्याचं आत्मचिंतन काही लोकांनी करणं गरजेचं. वाजपेयी साहेब असतील, अडवाणी साहेब असतील, ही देशाची उत्तुंग नेतृत्व होती. मला असं वाटतं की एक निश्चित झालेलं आहे, मी जे प्रामाणिकपणानं सांगतो, माझ्या मतदारसंघामध्ये देखील मुस्लिम बांधव आणि भगिनी आहेत. त्यांच्यासाठी देखील जीवापाड आम्ही विकासाची कामं करत असतो. पण तुम्ही जर उबाटाची मताची आकडेवारी बघितली तर काँग्रेसमुळे मुस्लिम बांधव आणि भगिनी हे त्यांच्यासोबत गेले, हे निर्विवाद सत्य आहे. आणि काँग्रेसला आता जाणीव झाली की आमच्यामुळं युबीटी वाढते, मुस्लिम समाजाची मतं तिकडे जाऊन, म्हणून ते देखील आता फारकत घेत आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकानं प्रत्येकाचा पक्ष सांभाळावा. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना चालवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत आणि यशस्वी होऊ. बँद्रामध्ये म्हणजे मातोश्री हे कलानगरला आहे, तिथे स्वतः वंदनीय बाळासाहेबांचं वास्तव्य होतं आणि त्याच
वास्तव्यामधनं बाळासाहेबांनी एक ललकारी दिलेली होती की माझ्या शिवसेनेची मी काँग्रेस होऊ देणार नाही. त्याच ठिकाणी हाताला मतदान करा म्हणून युबीटी सांगते. याचा अर्थ एकनाथ शिंदेसाहेब बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहेत, त्यांचे वारस घेऊन जात नाहीत. हे या निवडणुकीमध्ये मी सांगितलं ना. मी खरं सांगू का, माझ्या संपर्कामध्ये सध्या जिल्ह्यातल्या शाखा प्रमुखापासून अनेक लोक आहेत, परंतु आता त्यांची नावं घेणं योग्य नाही. मी तुम्हाला पुढच्या 10 फेब्रुवारीपर्यंत अनेक पक्षप्रवेश झालेले आपल्याला दिसतील आणि तुमच्या लक्षात येईल की कुठच्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीची जिल्हा परिषद ही वन साईड महायुतीच्या ताब्यात आलेली या प्रवेशानंतर तुम्हाला नाही. आता ट्रेलर तुम्ही याला म्हणायचं की काय म्हणायचं तुम्ही ठरवा. आज त्याची सुरुवात झालेली आहे आणि 10 तारखेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातली पुरी युबीटीचे जे मेन पदाधिकारी आहेत, काही जिल्हा प्रमुख आहेत, काही संपर्क प्रमुख आहेत, काही सहसंपर्क प्रमुख आहेत, माजी आमदार आहेत, हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत आलेले आपल्याला दिसतात.